नमस्कार मित्रांनो, तर आमच्याच गल्लीमध्ये पारायण बसलं आहे. त्यासाठी आम्ही जात आहोत प्रसाद घेण्यासाठी. हा सप्ताह 7 दिवस चालतो. पहिल्यांदा भजन कीर्तन वगैरे होतं. बघा मित्रांनो, ऐकूया आपण. थोडं विशेष आहे, कारण मंगळवेढा ही संतांची भूमी आहे आणि म्हणून पंढरपूर तालुका पूर्ण आणि मंगळवेढा तालुका पूर्ण या दोन तालुक्यासाठी 24 मेला सकाळची पंगत आहे, काल्यानंतरची. पण ती पंगत आहे पुरणपोळीची पंगत आहे. पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक त्या दिवशी तिथं होणार आहे. त्याच्यासाठी आपण आपल्या घरामध्ये 24 तारखेला पहाटे लवकर उठून पुरणाची पोळी तयार करायची आणि ती भजनी मंडळाकडे द्यायची. भजनी मंडळानं सगळ्या पोळ्याचं संकलन करायचं, एक वाहन करायचं आणि 11 ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हे बसलेलं आहे. या वर्षी 5 वर्ष पूर्ण झालेले आहेत हे पारायण बसून. बघा मित्रांनो, मग ते कीर्तन झाल्यानंतर आरती वगैरे झाली. मग तिथून सगळेजण लाईननी बसून प्रसाद घेतला. मंडप खूप छान आणि मोठा घातला होता, कारण उन्हामुळे खूपच त्रास होतो म्हणून. बघा मित्रांनो, हे कसे छोटे मुलं वाढत आहेत. जेवण पण खूप छान बनवलं होतं या लोकांनी. असा होता प्रसाद. गोड म्हणजे जिलेबी होती, खूपच मस्त होतं. मग त्यानंतर शेवटच्या क्षणी दिंडी निघाली. खूप लोक येतात पारायणसाठी आणि जास्तीत जास्त वारकरी बघा किती आहेत. खूप लोक वाचायला पण बसतात अध्याय, पण मी ते शूट नाही करू शकले कारण मी यावर्षी बसले नाही. त्याच्यामुळं डायरेक्टली या दिंडीचं शूट घेतलं आहे. तर मित्रांनो, बघूया आपण. माझाही मुलगा वारकरी झाला होता छोटासा. थोडे व्हिडिओ त्याचे काढले. तोही दिंडीला गेला होता. त्याला याच्यामध्ये खूपच आवड आहे आणि याचं बघून माझा छोटा मुलगाही मला वारकरी बनव म्हणून तोही वारकरी झाला होता. तर मित्रांनो, तुम्हाला वारकरी वेशात माझी मुलं कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. ओके, बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.